नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर तुमचं सर्वांचं सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आर्मी भरतीची जी परवा प्रश्नपत्रिका झाली म्हणजे आर्मी भरती सोल्जर जनरल ड्युटी पदाची लेखी परीक्षा पुण्यामध्ये 1 नोव्हेंबरला ती परीक्षा पार पडली आणि 1 नोव्हेंबर 2020ला जी परीक्षा पुण्यामध्ये झाली त्या परीक्षेसाठी साधारणतः 2260 विद्यार्थी लेखी परीक्षेला बसले होते आणि महाराष्ट्रामध्ये पुणे आर्मीची ही लेखी परीक्षा होती. आर्मीची सोल्जर जनरल ड्युटीची तुम्ही सगळी पाहताय की सोल्जर जनरल ड्युटी या पदाची ही परीक्षा होती आणि या परीक्षेमध्ये पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद हे जी पुणे आर्मी रिक्रुटिंग ऑफिस आहे याच्या अंतर्गत जे जिल्हे येतात त्यांची ही लेखी परीक्षा झाली. तुलनेने यावर्षीची लेखी परीक्षा जी झाली ती तुलनेने पेपर सोपा होतो. तर आता आपण जो सोपा पेपर होता त्याचं साधारणतः प्रश्न कोणकोणते आले होते त्याची उत्तरं यावरती आता आपण चर्चा करणार आहोत. सामान्य ज्ञान आणि विज्ञान या प्रश्नांची उत्तर आता आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. प्रश्न पहिला असा विचारला होता की इंडिया गेट इज लोकेटेड इन विच सिटी, म्हणजे इंडिया गेट किस शहर में स्थित है. पर्याय दिलं होतं मुंबई, आग्रा, जयपूर आणि दिल्ली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी इंडिया गेट आहे. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की पहिल्या महायुद्धात मारले गेलेले जे हिंदी सैनिक होते त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले इंडिया गेट हे दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला होता की निम्न में से किस शहर में भारतीय सैन्य अकादमी स्थित है. बघा लक्षात ठेवा, भारतीय सैन्य अकादमी म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे, कुठं स्थित आहे. तर असा प्रश्न विचारला होता. पर्याय होतं देहरादून, पुणे, दिल्ली आणि नागपूर. याचं करेक्ट उत्तर आहे देहरादून. त्याचं कारण इंडियन मिलिटरी अकॅडमी 1932 साली डेहराडून उत्तराखंडमधलं जे डेहराडून ठिकाण आहे येथे स्थापन करण्यात आलेले आहे. भूदलातील अधिकारी घडवणारी ही भूदलातील अधिकारी घडवण्यासाठी लष्करी प्रशिक्षण देणारी ही खूप मोठी अकॅडमी आहे. तर ती जगात एक अग्रगण्य संस्था मानली जाते, ती डेहराडून या ठिकाणी आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे तो म्हणजे तिसरा प्रश्न आहे सरदार सरोवर योजना किस नदी पर स्थित है. सरदार सरोवर योजना किस नदी पर. गंगा पहिला ऑप्शन आहे गंगा, त्यानंतर दुसरा आहे गोदावरी, तिसरा आहे कोसी आणि चौथा आहे नर्मदा. तर याचं करेक्ट उत्तर आहे सरदार सरोवर योजना नर्मदा नदी पर स्थित आहे. सरदार सरोवर योजना नर्मदा नदी पर स्थित आहे. देशातला हा सर्वात मोठा विवादास्पद प्रकल्प आहे. नर्मदा बचाव आंदोलन, मेधा पाटकर हे तुम्हाला सर्वांना या गोष्टीची कल्पना असेलच. या सरदार सरोवर प्रकल्प जो आहे त्या सरदार सरोवर प्रकल्पामध्ये मध्य प्रदेश असेल, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या 4 राज्यांचा हा एकत्र संयुक्त प्रकल्प आहे. तर तोही सर्वांना आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न असा आहे की निम्न में से कौन सी पर्वत चोटी संसार की दूसरी सर्वोच्च पर्वत चोटी. पहिला पर्याय गंगा पर्वत, दुसरा आहे नंदादेवी, तिसरा आहे कंचनजंगा आणि चौथा पर्याय केटू पर्वत. तर याचं करेक्ट उत्तर आहे केटू पर्वत. केटू पर्वत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पर्वत आहे. कारण केटूलाच गॉडविन ऑस्टिन म्हणतात. जगातलं सर्वात मोठं जर शिखर कोणतं आहे तर ते माउंट एव्हरेस्ट आहे नेपाळमधलं. 8848 आपल्याला सर्वांमध्ये सर्वोच्च शिखर आहे. आणि त्यानंतर 2 नंबरचं शिखर आहे सर्वोच्च जर म्हणलं 2 नंबरचं शिखर तर केटू आहे, त्याला गॉडविन ऑस्टिन म्हणतात. आणि 3 नंबरला कंचनजंगाचा नंबर लागतो. अशा पद्धतीने सर्वोच्च शिखर आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न असा आहे मौर्य साम्राज्य को किसने स्थापित किया था. पहिला ऑप्शन आहे चंद्रगुप्त मौर्य, दुसरा ऑप्शन आहे अशोक, तिसरा पर्याय आहे बिंदुसार आणि चौथा पर्याय हरिश्चंद्र. तर याचं करेक्ट उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. बघा लक्षात ठेवा, चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. चंद्रगुप्त मौर्य, त्याचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक. अशा पद्धतीने प्राचीन इतिहासामधला हा भाग आहे. तर हा प्रश्न विचारला खूप सोपी प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे असा टप एकही प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये आढळून आला नाही. फक्त विद्यार्थ्यांनी बेसिक व्यवस्थित तयारी करणं गरजेचं आहे. त्यानंतर 6वा प्रश्न असा आहे की थार रेगिस्तान किस देश में स्थित है. पहिला पर्याय मंगोलिया, दुसरा आहे नेपाळ, तिसरा आहे इजिप्त आणि चौथा पर्याय भारत. तर उत्तर आहे भारत. भारतामध्ये राजस्थानमध्ये थर किंवा आपण थारचं वाळवंट म्हणतो हे भारतातलं सर्वात मोठं वाळवंट आहे. थर वाळवंट हे राजस्थानमध्ये आहे, त्यामुळे ते उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 7वा प्रश्न असा विचारला की निम्न में से कौन सम्राट अशोक के पिता थे. असा प्रश्न विचारला आहे.
पहिला पर्याय वीरभद्र, दुसरा आहे चंद्रभान, तिसरा पर्याय आहे बिंदुसार आणि चौथा पर्याय चंद्रगुप्त. बघा हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने रिपीट झालेला आहे. उत्तर बिंदुसार आहे. लक्षात ठेवा. 5 नंबरचा जो प्रश्न पाहिला होता तसाच प्रश्न रिपीट झालेला आहे. आपण पाहिलं होतं की चंद्रगुप्त मौर्य यांचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक होते. तर अशा पद्धतीने विचारलं की सम्राट अशोकाचे वडील कोण, तर त्याचं बिंदुसार हे उत्तर आहे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न बघा, निम्न में से किस देश को हजारों झीलों का देश कहा जाता है. हजारो झीलों का देश आहे की लँड ऑफ 1000 लेक्स त्याला म्हणतात. तर फिनलँड उत्तर आहे. आईसलँड, न्यूझीलँड, फिनलँड आणि आयलँड असं पर्याय येतं. तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लँड ऑफ 1000 लॅक्स हे फिनलँडला म्हटलं जातं. तर त्याचं फिनलँड उत्तर आहे. त्यानंतर लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स म्हणलं तर ते थायलँड आहे. अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न असा आहे की दिल्ली किस नदी के तट पर स्थित है. त्याचा पहिला पर्याय यमुना, दुसरा आहे शरयू, तिसरा आहे गोमती आणि चौथा पर्याय गंडक. तर त्याचं उत्तर आहे यमुना नदी. यमुना नदी, दिल्ली यमुना नदी के तट पर स्थित है. तर लक्षात ठेवा यमुना नदीच्या किनाऱ्याला आग्रा आहे, दिल्ली आहे, मथुरा आहे, कालपी आहे, अशी शहरं वसलेली आहेत महत्त्वाची. त्यानंतर गंगा नदीची ही उपनदी आहे यमुना नदी, हेही लक्षात ठेवा या निमित्ताने. त्यानंतर निम्न में से कौन भारत के लौह पुरुष के नाम से भी जाने जाते हैं. लाल बहादुर शास्त्री, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू और सरदार पटेल. तो इसका सही जवाब आहे सरदार पटेल. बघा लक्षात घ्या, हा प्रश्न ह्याच्या आधी आर्मी भरतीला आलेला होता बऱ्याच वेळा. तर त्या पद्धतीने असं प्रश्न, काही प्रश्न असं पाहतोय आपण आर्मी सोल्जर जीडीला की रिपीट होतात प्रश्न. तर तेही विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काय प्रश्नांचं रिपिटेशन होत असतं, तर ते प्रश्न समजून घ्या. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न पहा तुम्ही की डॅश डॅश महाराष्ट्र राज्य की राजधानी है. तर ते महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई, सर्वांना कल्पना आहे. पर्याय दिलं होतं मुंबई, अलाहाबाद, लखनऊ आणि दिल्ली. तर उत्तर आहे मुंबई. त्यानंतर पुढचा प्रश्न होता लोकसभा सदस्यों का चयन कैसे किया जाता है. पहिला पर्याय होता परोक्ष रूप से निर्वाचित, दूसरा पर्याय होता सीधे लोगों द्वारा निर्वाचित, तीसरा पर्याय होता आंशिक निर्वाचन एवं आंशिक नामांकित आणि चौथा पर्याय है नामांकित किया जाता है. तो सीधे लोगों द्वारा निर्वाचित हे ह्याचं परफेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 13 नंबरचा प्रश्न असा आहे की भारत की सबसे बड़ी पेट्रोलियम रिफाइनरी कहाँ स्थित है. मुंबई, विशाखापट्टणम आणि जामनगर आणि दिग्बोई. तर जामनगर ही खाजगी स्वरूपाची देशातली सर्वात मोठी रिफायनरी आहे पेट्रोलची. तर ते उत्तर आहे. त्यानंतर सामाजिक वेबसाईट फेसबुक का निर्माण किसने किया है. पहिला पर्याय सुंदर पिचई, दुसरा आहे रतन टाटा, तिसरा आहे मार्क झुकरबर्ग आणि चौथा पर्याय ग्राहम बेल. तर याचं उत्तर आहे मार्क झुकरबर्ग. हे लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न ह्याच्या आधीसुद्धा जे आपले पॅरामिलिटरीच्या परीक्षा झाल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ते वारंवार अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले जातात, ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की संसार का सबसे बडा द्वीप डॅश डॅश आहे. मैडागास्कर विचारलं आहे, त्यानंतर ग्रीनलँड विचारलं आहे, जावा विचारलं आणि क्युबा विचारलं. तर ग्रीनलँड याचं परफेक्ट उत्तर आहे ग्रीनलँड. संसार का सबसे बडा द्वीप ग्रीनलँड आहे. त्यानंतर सेक्शन बी मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत विज्ञानवरचे. जसे आपण 15 प्रश्न सामान्य ज्ञानावर आधारित पाहिले, तसे आता विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ह्या टॉपिकवरती सुद्धा 15 प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यांची उत्तर आता आपण पाहणार आहोत आणि कोणकोणते प्रश्न होतं. त्याच्यात 16वा पुढचा जो प्रश्न आहे म्हणजे विज्ञान टॉपिकवरचा पहिला प्रश्न आणि एकूणमधला 16वा प्रश्न तो विचारला आहे की मानव शरीर की सबसे बडी ग्रंथी डॅश डॅश आहे. गुर्दा, दुसरा यकृत, तिसरा हृदयान, चौथा आहे फेफडा. तर यकृत ज्याला आपण लिव्हर म्हणतो ती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असते. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न 17व्या नंबरचा प्रश्न समजून घ्या. रेलगाडी के अचानक रुकने पर आदमी डॅश डॅश गिरता है. बघा हे संकल्पनेवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. पहिला पर्याय नीचे की ओर, दुसरा आहे ऊपर की ओर, तिसरा आहे पीछे की ओर और चौथा पर्याय आगे की ओर. त्याचं करेक्ट उत्तर आहे आगे की ओर. समजून घ्या की आयझॅक न्यूटनचं जे गतिविषयक नियम आहे त्यातला पहिल्या नियमावर आधारित हे विचारलेला आहे प्रश्न आहे. याला जडत्व का नियम असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जडत्वाचा नियम किंवा न्यूटनचा पहिला नियम जो असतो
त्याला अनुसरून प्रश्न विचारला, ज्याला संकल्पना क्लिअर झालेल्या त्या अभ्यास केला करताना त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सहज लक्षात येईल. ठीक आहे. आता त्यानंतर डॅश डॅश रेबीज किसके कारण होता है. प्रदूषण पहिला पर्याय, दुसरा दूषित भोजन, तिसरा कुत्ते के काटणे और चौथा पर्याय दूषित पाणी. तर रेबीज हा जो रोग आहे हा कुत्ते के काटणे से होता है. त्यामुळे हा जो तिसरा पर्याय आहे तो तिसरा पर्याय बरोबर आहे. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला वारंवार आहे असा प्रश्न पडत आहे, त्यामुळे तेही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काही प्रश्नांचं रिपिटेशन सारखं होत असतं. त्यानंतर पुढचा 19 नंबरचा प्रश्न बघा. ऊर्जा का प्राकृतिक स्रोत डॅश डॅश आहे. बिजली, घर्षण, बॅटरी और सूर्य. तर याचं उत्तर आहे सूर्य. ऊर्जा का प्राकृतिक स्रोत तर काय सूर्य आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न, मोटार कार की हेडलाइट में कौन से दर्पण का प्रयोग होता है. बघा दरवर्षी परीक्षेला वेगवेगळ्या पॅरामिलिटरी असेल, मिलिटरी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, ह्यामध्ये जे दर्पण असतं वेगवेगळं, उत्तल दर्पण, अवतल दर्पण, ह्याच्यावरती हमखास प्रश्न असतो. उत्तल दर्पणचा कशा कशामध्ये उपयोग केला जातो आणि अवतल दर्पणचा कशा कशामध्ये उपयोग केला जातो हे विद्यार्थ्यांना एकदा पक्क करून ठेवलं पाहिजे. म्हणजे जर अवतल दर्पण असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दाढी करताना वापरला जातो, किंवा गाडी की हेडलाईट सर्च लाईट असते तिथं ते वापरला जातो, सोलर कुकरला वापरला जातो. तर उत्तल दर्पण जो आहे तो मोटर चालक के म्हणजे वाहन चालवणाऱ्याच्या जे पाठीमागचं पाहण्यासाठी जो डाव्या उजव्या बाजूचा आरसा असतो त्या आरशामध्ये तो असतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे. आता बघा मोटार कार के हेडलाइट में कौन सा, तो अवतल दर्पण, म्हणजे उत्तल, साधारण, काला और अवतल असं 4 पर्याय येतं. तर अवतल दर्पण असतो. कायम लक्षात ठेवा, अवतल दर्पण म्हणलं की आपण दाढी करताना जो वापरतो तो आरसा, गाडीचे हेडलाईटचा किंवा सर्चलाईटचा आरसा, सोलर कुकरचा आरसा, हे 3 आरसं महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि उत्तल दर्पण म्हणलं की मोटार चालवताना जी पाठीमागचा आपण पाहतो तो डाव्या उजव्या बाजूचा आरसा, त्याला म्हणायचं अवतल दर्पणचा, तिथं उत्तल दर्पणचा आरसा तो वापरला जातो. अशा पद्धतीने तो पक्का लक्षात ठेवा. त्यानंतर निम्न में से कौन सा रक्त समूह सर्वग्राही है. हा प्रश्न बघा B+, O+, AB+ आणि A+. तर AB+ हे याचं उत्तर आहे परफेक्ट. हा सुद्धा प्रश्न कितीतरी वेळा हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे आतापर्यंत आणि नेहमीच विचारला जातो हा प्रश्न. तर ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, कारण सर्वयोग्य ग्राही आणि सर्वयोग्य दाता ह्या 2 गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. ह्याच्यावरती हमखास प्रश्न परीक्षेला विचारले जातात. जर तुम्हाला सर्वयोग्य ग्राही म्हणलं तर AB रक्तगट लक्षात ठेवा, आणि सर्वयोग्य दाता म्हणलं तर O रक्तगट लक्षात ठेवा, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारले. त्यानंतर डॅश डॅश सिस्मोग्राफ का उपयोग क्या मापने के लिए किया जाता है. रक्तचाप, भूकंप, हृदयगती आणि विद्युतधारा. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे भूकंपासाठी सिस्मोग्राफचा उपयोग केला जातो, भूकंप. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश विद्युत का SI मात्रक क्या है. हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, कारण विद्युत का SI मात्रक क्या है, इथं विद्युत काय विचारलं आहे प्रश्न हिंदीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये सांगितलं की ते SI युनिट ऑफ पॉवर सांगितलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न वाट उत्तर त्याचं अपेक्षित आहे. जूल आहे, कुलम आहे, एम्पेअर आहे. तर ही प्रश्न देण्याची थोडीशी पद्धत थोडासा इंग्लिश आणि हिंदीमध्ये फरक केलेला आहे. जर शक्ती म्हणलं पॉवरचं एकक वाट आहे, ऊर्जा म्हणलं एनर्जी त्याचं एकक SI जूल आहे, किंवा विद्युत आवेश म्हणलं तर त्याचं एकक कुलम आहे, किंवा विद्युत धारा म्हणलं तर त्याचं एकक एम्पियर आहे. अशी एकक आहेत. त्यामुळं हिंदी आणि इंग्लिशच्या प्रश्नामध्ये थोडीशी गफलत वाटते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 24 नंबरचा प्रश्न विचारला आहे की हमारे शरीर में स्नायु क्या जोड़ती है. मांसपेशी से हड्डी को, दूसरा है मांसपेशी को, मांसपेशी से चमड़े को और हड्डी से हड्डी को. असं 4 उत्तर दिलेलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे हड्डी से हड्डी को, कारण जो स्नायू असतो ज्याला लिगामेंट म्हणतात तो 2 अस्थियों एकत्र जोडत असतो, आणि ज्याला कंडारा म्हणतात, टेंडन ज्याला आपण म्हणतो. मांसपेशी और अस्थियों को जो जोड़ता है ना उसे कंडारा कहते. आणि 2 अस्थियों जे एकत्र 2 हाडे जोडतात त्याला स्नायू म्हणतात, त्याला लिगामेंट असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर कार्बन एवं हाइड्रोजन के यौगिक को क्या कहा जाता है. शर्करा, दुसरा आहे कार्बोहायड्रेट, तिसरा आहे हायड्रोकार्बन आणि चौथा आहे कार्बनिक यौगिक. तर त्याचं उत्तर आहे हायड्रोकार्बन. अशा पद्धतीचं. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे सोडियम का रासायनिक चिन्ह डॅश डॅश आहे. NU, SO, SD आणि Na. तर Na उत्तर आहे. सोडियमचं जे रासायनिक चिन्ह आहे ते Na आहे, लक्षात ठेवा. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या पुढचा बघा प्रश्न बॉक्साइट किस धातु का अयस्क है.
पहिला पर्याय सोना, दुसरा आहे ॲल्युमिनियम, तिसरा आहे तांबा, चौथा आहे टीन. तर ॲल्युमिनियम बॉक्साईड किस धातू का तर ॲल्युमिनियम हे लक्षात ठेवा उत्तर. ॲल्युमिनियम बॉक्साईड ॲल्युमिनियम धातू का अयस्क आहे. त्यानंतर सल्फ्युरिक आम्ल डॅश डॅश आहे, तर त्याचं उत्तर आहे H2SO4. हे उत्तर लक्षात ठेवा. सल्फ्युरिक आम्ल म्हणलं की त्याचं रासायनिक सूत्र H2SO4. हा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. निम्न में से क्या हृदयघात का कारण है? रक्त युरिया, रक्त प्रोटीन, कोलेस्ट्रॉल का रक्त शर्करा. तर त्याचं उत्तर आहे कोलेस्ट्रॉल. हे लक्षात ठेवा. हृदयघात का कारण कोलेस्ट्रॉल आहे. त्यानंतर थर्मामीटर में कौन सा पदार्थ प्रयोग होता है? त्याच्यामध्ये तेल आहे, पाणी आहे, लोह आहे आणि पार आहे. तर थर्मामीटरमध्ये पाऱ्याचा वापर केला जातो. असे हे 30 प्रश्न आहेत. अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे. ह्याच्यावरती लक्षात ठेवा, प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि आर्मीच्या विद्यार्थ्यांनी तयारी करताना कुठल्या काठीण पातळीची तयारी केल्याची, कोणत्या दर्जाचं, कशा स्वरूपाचं प्रश्न विचारले जातात हे पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आता आपण पुढचं 20 प्रश्न नंतरच्या टप्प्यात पाहणार आहोत. गणित आणि बुद्धिमापन. गणिताचं 15 प्रश्न आहेत आणि बुद्धिमापनचं 5 प्रश्न आहेत. तेही आपण सोडवून देणार आहे, सोडून घेतलं जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जसं सोल्जर जनरल ड्युटीचा पेपर झाला तसा आता सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लर्कचा सुद्धा पेपर तुम्हाला यावरती पुढं पाहायला मिळणार आहेत. तर आता आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. जय हिंद.